नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 17 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश घरातले सगळेच ओवीला शोधण्याचा प्रयत्न करतायत, पण माया ओवीपर्यंत पोहोचू देत नाहीये. जानकीच्या डोक्यावर परिणाम होतो. जानकी हसत छान ओवीशी गप्पा मारत बसलेली असते. अवंतिका, सुमित्रा हे सगळं बघतात. सुमित्रा, अवंतिका यांना जानकीची काळजी वाटते. त्या जानकीकडे येतात. सुमित्रा जानकीला म्हणते, जानकी, अगं आपल्या ओवीला सोडवून घरी आणायचं आहे ना. जानकी म्हणते, आई काहीही काय बोलताय तुम्ही? अहो ओवी इथेच बसली आहे, बघा ना. तिला भूक लागली असेल, काहीतरी बनवा ना तुम्ही. मी तिला आहे ना तिचा अभ्यास घेते आणि नंतर शाळेसाठी तयार करते. तुम्ही पटकन काहीतरी बनवा. जानकी वर जात असते. सुमित्रा तिला थांबवते आणि म्हणते, जानकी भानावर ये. अगं तू असा धीर सोडला तर मी पण खचून जाईन. जानकी भानावर येते आणि तिला कळतं की आपली ओवी घरी आलेली नाही आहे. जानकी सुमित्राला मिठी मारते आणि खूप रडते. तर इथे ऋषिकेश, सौमित्र पोलीस चौकीला आलेले असतात. सौमित्र म्हणतो, दादा, जर आपल्या ओवीला आपल्याला घरी आणायचं असेल ना तर मायासारखा विचार करावा लागेल. आता जो माणूस पकडला गेलाय ना तोच पुन्हा आपल्याला मायापर्यंत पोहोचवू शकतो. थोड्या वेळाने तो माणूस जेलमधून पळून जातो आणि हवालदार ऋषिकेशला सांगतो की तो माणूस पळून गेलाय. ऋषिकेश, सौमित्र त्या माणसाचा पाठलाग करतात. तो माणूस कुठे जातोय हे बघतात. त्यांना माहिती असतं की तो माणूस सुटल्यावर, पळून गेल्यावर मायाकडेच जाणार आणि त्याच वेळेला आपण मायाला पकडायचं. आता मायाला हे सगळे पकडू शकतील का ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी रडत बसलेली असते आणि तेवढ्यात ऋषिकेशला पोलिसांचा फोन येतो. पोलीस सांगतात की तुम्ही जो नंबर दिला होता त्या बाईकवाल्याला आम्ही पकडले, तुम्ही लवकर या, त्याने पत्ता सांगितलाय, मायाला शोधायला जायचे. ऋषिकेश हे सगळं जानकीला सांगतो. जानकी मागे लागते आणि तिला ओवीला बघायचंय म्हणून ती ऋषिकेशसोबत येण्याचा हट्ट करते. जानकीच्या हट्टापुढे ऋषिकेशचा नाईलाज होतो आणि तो जानकीसोबत तिथून निघतो. जानकी, ऋषिकेश एवढ्या रात्रीचं घराबाहेर पडतायत हे अवंतिका बघते आणि घरातल्या सगळ्यांनाच काळजी वाटते की जानकी, ऋषिकेश एवढ्या रात्री गेले तरी कुठे. त्यांना कळतं की ते पोलिसांचा फोन आला म्हणून त्या लोकेशनवर गेलेत. तर इथे माया ओवीला म्हणते, ओवी, आता ना आपण मस्त गेम खेळू. आपण लपाछपी खेळायची, पण रिअल लोकेशनवरती. तू कानात हेडफोन टाक आणि माझ्यासोबत चल. अंधारात लपून बसायचं. हा, कोणी आवाज दिला तरी ओ द्यायचं नाही, बाहेर यायचं नाही. ओवीला हा सगळा गेम वाटतो. माया ओवीला घेऊन त्या घरातून बाहेर पडते आणि पोलीस इथे येतात. पोलिसांची टीम, जानकी, ऋषिकेश त्या घरात ओवी, माया यांना सगळीकडे शोधतात, पण त्यांना ती कुठेच सापडत नाही. जानकी एकदम हताश होऊन जाते आणि त्या जागेवरून निघते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.